सुंदर आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही। आणि ही आईची मूर्ती बनवली आहे लोटस आर्टची गजानन ठाकरे यांनी। यानंतर पाहूया या वर्षीचं यवतमाळचं सगळ्यात मोठं डेकोरेशन जे भगवान श्रीराम यांचं मंदिर जे बनलेलं आहे वडगावला आणि तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे माता राणी इथे विराजमान झालेली आहे। आता पाहूया प्रेमानंदजी महाराजांचं मंदिर जे रेणुका मंगलम भोसा रोडवर आहे आणि इथे काही या प्रकारे माता राणी विराजमान झालेली आहे। त्यानंतर यवतमाळकर पाहूया कॉटन मार्केटची भूतिया गुफा तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे इथे भूतिया गुफेचं डेकोरेशन आणि इथे माता राणी काही या प्रकारे विराजमान झालेली आहे। तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा। त्यानंतर मित्र पाहूया सेवानगरची महाकाली आणि हो या महाकालीच्या दर्शनाला एकदा तरी नक्कीच जा, खूप सुंदर माता राणीची मूर्ती आहे। यानंतर पाहूया छोटी गुजरीमध्ये बनवलेला राजस्थानी राजवाडा तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारचं डेकोरेशन आहे आणि आतमध्ये सुद्धा राजस्थानी महलाची वाइब्स तुम्हाला मिळून जाते आणि हो इथे सुद्धा माता राणी खूप सुंदर बसली आहे म्हणून दर्शनाला नक्कीच जा। त्यानंतर यवतमाळकर आपण आलेलो आहे बालाजी मंडळात आणि तुम्हाला दिसत असेल बाहेर काही या प्रकारचं डेकोरेशन आणि आतमध्ये अशी माता राणी बसली आहे। त्यानंतर यवतमाळकर आपण आलेलो आहे जय हिंद चौकात जिथं बाहेरून आणि आतमध्ये काही या प्रकारचं डेकोरेशन आणि हो इथं 3 चेहऱ्याची माता राणी विराजमान झालेली आहे। त्यानंतर बालाजी चौकाच्या थोडंसं समोर हिंदुराज चौक आणि इथे तुम्हाला काही या प्रकारची माता राणी बसलेली दिसून जाईल। यवतमाळकर तुम्हाला माहिती आहे का या काली माताला यवतमाळची बडी काली माता सुद्धा कुठे कुठे म्हटले जाते। ही काली माता तलाव फेल मध्ये विराजमान आहे म्हणून इथं सुद्धा नक्कीच जा। आणि हो लवकरच तुमच्यासाठी यवतमाळ नवरात्रीचा पार्ट 3 येणार आहे म्हणून व्हिडिओला लाईक आणि पेजला फॉलो करून नक्की ठेवा।